कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बसला होता आम्हाला माहिती नाही नालक जाऊनच होतं म्हणूनच आम्हाला काय माहित नाही काय। आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मुसलमानाला डागा लावला त्यांनी हिंडत हिंडत आलं तिकून आणि भिकार चाळे करीत आलं वाटण आमच्या मंदिरा पाड नाही। आता मोठमोठे लोक बोलल्यावर आपण त्याच्यात आपण काय बोलायचं नाही। आपण त्यांच्या मागं असतो फेकायला मग काय म्हणायची काय करायची उगत मीडिया ट्रायल नको, मीडिया ट्रायल नको, प्रसिद्धी नको। पण एका पक्षाची विशिष्ट पक्षाचे लोक ते समाधी काढून द्या म्हणतात आणि त्याच पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे त्याला संरक्षण आहे। संरक्षण बिन ते पैसे दिले ना, पैसे दिले ना ते जमतं त्यांना। मुस्लिमांचं परत बोलायला जमतं, परत वक बोर्डाचं काहीतरी होतं त्याला पैसे देते। फक्त इकडं आमच्यात कोटाकोटी लावायची एवढंच एकच काम हे करते ते। अरे बाबा आता त्यांना काय काय म्हणत नाही होतं तुम्ही असं मीडिया ट्रायल कमी घेता काढले पाहिजे म्हणजे माझ्या तोंडातून मधून घ्यायचं होय। ते काय बोलले आता सगळं दिवसच बोलला ना असं झालं। मग आता आम्हीच काय मानायचे का? तुमची भूमिका काय? मी ठरेन ना त्या टायमाला, आम्हाला ज्या टायमाला ठरायचं ना मावळे गाणी आता सुरू काय किंमत आहे आता की महानगरपालिका तोंड समोर ठेवून तुम्ही 35-40 वर्ष तवाने जमलं तुम्हाला, 75 वर्षाने जमलं तुम्हाला काढायचं। आता महानगरपालिका तोंडा पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेब बसला होता आम्हाला माहिती नाही नालक जाऊनच होतं म्हणूनच आम्हाला काय माहित नाही काय। आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मुसलमानाला डागा लावला त्यांनी हिंडत हिंडत आलं तिकून आणि भिकार चाळे करीत आलं वाटण आमच्या मंदिरा पाड विटंबनाकर महिलांना त्रास द्या। आम्हाला माहित नाही का ते मूर्खच होतं म्हणून माहितच आहे आम्हाला। प्युअर नालायक होतं त्याच्यापेक्षा नालायक देशात असू शकत नाही ना, ते होतच नाही। इथल्या मुसलमानाला डाग लागून गेला तो प्रामाणिक मुसलमानाला जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला। इति काय पैदा असली चांगली होती का म्हणून त्याचे मी समर्थन करणारे। तुम्हाला निवडणुकीतच कसं काय शोध होते विधानसभा आल्या की मुसलमान पुढे येतो, लगेच हे आला लगेच ते जातीवाद ओबीसी मराठा पुढे येतो। तुम्हाला ह्या टायमालाच कसं काय होतं? आता महानगरपालिका लोकसभेला ते होतं, विधानसभेला हे आणि आता काय विधानसभेला होतं 1 शेप 2 अंगूर काहीतरी होतं ना ते खावं म्हणजे त्या टायमाला ते असं काही आणतात। हा 1 हे शेप हे अंगुर फिंगुर काही बी आणतात चिवडा फेवडा त्या टायमाला फक्त वापर होते करत काही नाही। काय केलंय काय केलं सांगा ना। संतोष देशमुखांच्या मॅटर सारखंच काय केलं नावं सांगायला तुम्ही, पुरावे काढायला तुम्ही, सरकार तुमचं, प्रतिनिधी तुम्ही, कोणाच्या गाड्यात सांगायला तुम्ही, कोणाच्या योजना खाल्ल्या सांगायला तुम्हीच, किती खुनं केले सांगायला तुम्हीच, उज्ज्वल निकमांचं सांगायला तुम्हीच, कुंकडपशी कसे पळाले हे सांगणार तुम्हीच। आरोपी किती अटक झाले? 9। हे तर आंदोलन करूनच केले समाजाने, तुम्ही काय केलं? तीच प्रकारे नुसतं भोकट ते दोघं काही म्हणतात त्या कोरट करल्या टंगडीत धरून आपटा ना। आमचा कोणीतरी एक कार्यकर्ता होता मला आता आठवत नाही तो काहीतरी बोलला होता तर त्याला इथून बीड याचा मला वाटतं तो हा बीडचा जवळचा हा इथून उचलून मुंबईला नेलं। मग आता हे कोरटकरने तर धमकी दिली मराठ्याला सरळ सरळ, त्याचा अर्थ तोच होता ना। याची थोडी भाषा ग्रामीण असेल तो शब्द वापरला तर मग आता याला कसं का तुम्ही त्या जेलला टाकीत नाही? न्याय तर सारखा पाहिजे ना। मला हे नाही पटलं यांचं, तुम्ही सगळे सोयरे सांभाळायला लागले का तुमची आणि अंगावर घालायला लागले जनतेच्या राज्यातल्या। एक कोण हिंदुत्व म्हणायचं, एक कोण ओबीसीचं रक्त म्हणायचं आणि दुसरी कोण क्रूर वागायला लावायचं लोकाला, पाठवून हातात तुम्हीच फिरायचा ते सोलापूरकर एक म्हणजे तुमच्या डोळ्यात एकता तुम्ही दुजा भाव नाही केला पाहिजे ना। आगामी महापालिका